इयत्ता 12वी स्वाध्याय मराठी कविता क्रमांक 7 विंचू चावला या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांचे डिअर यशम सर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। प्रश्न क्रमांक 1 अ योग्य पर्याय निवडा व विधाने पूर्ण करा। विधान क्रमांक 1 तम घाम अंगाशी आला म्हणजे पर्याय दिलेत। अ संपूर्ण शरीराला घाम आला, आ घामाने असह्यता आली, ई घामामुळे मन अस्थिर झाले, ई शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली। या तीन पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ई। उत्तर तम घाम अंगाशी आला म्हणजे शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली। विधान क्रमांक 2 मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे पर्याय दिलेत। अ माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते, आ मनुष्याला इंगळी चावणे वाईट, ई इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते, ई मनुष्याला इंगळी नांगी मारते। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे अ। उत्तर मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते। विधान क्रमांक 3 सत्व उतारा देऊन म्हणजे पर्याय दिलेत। अ जीवनसत्व देऊन, आ सद्गुणांचा आश्रय घेऊन, ई सात्विक आहार देऊन, ई सत्वाचे महत्त्व सांगून। या तीन पर्यायापैकी अचूक पर्याय आहे आ। उत्तर सत्व उतारा देऊन म्हणजे सत्वगुणांचा आश्रय घेऊन। विधान क्रमांक 4 विंचू चावला वृश्चिक चावला शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे पर्याय दिलेत। अ भारूड उत्तम गाता येते, आ वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो, ई भारूडाला अर्थ प्राप्त होतो, ई भारूड अधिक रंजक बनते। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे आ। उत्तर विंचू चावला वृश्चिक चावला शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो। प्रश्न क्रमांक 1 आ कृती करा। मित्रांनो, समोर दिलेली ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे। काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय। 1 तमोगुण मागे सारणे, 2 सत्वगुणाचा अंगारा लावणे। हे काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय होय। प्रश्न क्रमांक 1 ई खालील शब्दांचे अर्थ लिहा। शब्द दिला आहे 1 वृश्चिक या शब्दाचा अर्थ होतो विंचू। 2 शब्द दिला आहे दाह या शब्दाचा अर्थ होतो आग। 3 शब्द दिला आहे क्रोध या शब्दाचा अर्थ होतो राग। 4 शब्द दिला आहे दारुण या शब्दाचा अर्थ होतो भयंकर। प्रश्न क्रमांक 2 खालील ओळींचा अर्थ लिहा। ओळी दिलेल्या आहेत। ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा। या ओळींचा अर्थ आहे काम क्रोध रूपी विंचू चावला तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, विंचवाच्या दंशांची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या, त्याचा त्याग करा। दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणांचा अंगारा लावा म्हणजे विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील। प्रश्न क्रमांक 3 काव्य सौंदर्य। ओळ दिलेली आहे। सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केले जनार्दने।
या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. उत्तर, विंचू चावला या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी कामक्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा याचा उहापोहा केला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, कामक्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकुळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल तर त्यावर सत्वगुणांचा अंगारा लावावा. मग सत्वगुणांच्या उतार्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्वगुणाच्या उतार्याने वेदना शमते, पण थोडीशी वेदनेचे ठसठस राहीलच, तर गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालिम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे. तमोगुण व सात्विक गुण यांचा परिणाम या ओळीमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्येकारिकरित्या वर्णिलेला आहे. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते. प्रश्न क्रमांक 4, रसग्रहण. पुढील ओळींचे रसग्रहण करा. ओळी दिलेल्या आहेत. विंचू चावला वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या ओळींचे असे सौंदर्य आहे. संत एकनाथ महाराज यांनी विंचू चावला या भारुडामध्ये दुर्गुणावर कसा विजय मिळवावा व सत्संगाने क्रोधरूपी विंचवाचा दाह कसा शेमवावा याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारुडात नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे. या ओळींचे काव्य सौंदर्य. कामक्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो, तामस वृत्ती उफाळून येते, त्यामुळे जीव व्याकुळ होऊन प्राणांतिक वेदना होतात, साऱ्या अंगाला दाह होतो. कारण मनुष्यरूपी इंगळी अति भयंकर आहे, तिचा डंक तापदायक व वेदनेचे आगार असतो. असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजूने सार्थपणे व्यक्त होतो. या ओळींचे भाषिक वैशिष्ट्ये. लोकशिक्षण देणारे विंचू चावला हे आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडाची भाषा द्विरूपपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षड्विकारावर सद्गुणांनी मात करा असा मोलाचा संदेश हे भारूड देते. विंचू, वृश्चिक व इंगळी अशा चढत्या भाजणीचे शब्द विषयाचा विखारा दाखवतात. तम, घाम, दाह, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंखांची गती आवेगाने मनात होते. ही भारूड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी आहे. प्रश्न क्रमांक 5, अभिव्यक्ती लिहा. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. उत्तर, माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते, पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो. मनासारखे काही झाले नाही की मी वैतागून समोरच्याला बोलतो. दुसरा असा की मी वेळेवर जेवण झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही, त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले. पहिले म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला तरी तो नाहक आहे जाणून घेतले. एखाद्या गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का याची शहानिशा मी मनाशी करू लागलो. आणि माझ्या लक्षात आले की माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले आणि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी
काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश आले. मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो. दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे हे स्पष्ट करा. उत्तर. विंचू चावला या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुणरूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा याचा उपदेश मार्मिक प्रतीकातून केला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काम क्रोधरूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकुळ करतो. येथे काम क्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत. म्हणजेच हे दुर्गुण दुर्जनांच्या ठायी वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचाच दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकीच दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता, म्हणून यावर उपाय एकच आहे, सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहायला हवे, सत्संग सदा घडवायला हवे, म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात, दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.